लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवीन गावठाण हद्दीत सुमारे 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या नागरिकांच्या जागांची महसूल नोंद 7/12 उतार्यावर करण्यात यावी. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसीलदार डॉक्टर अमित पवार आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं गेलं. आज सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांच्या नेतृत्वाखाली तांदुळवाडी येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात जाऊन हे निवेदन दिलं. तांदुळवाडी गावठाण हद्दीमध्ये अनेक कुटुंब गेली 50 ते 60 वर्षांपासून कायमस्वरूपी घरं बांधून वास्तव्य करतायत. मात्र इतक्या वर्षानंतरही संबंधित जागांची महसुली नोंद 7/12 उतार्यावर किंवा हक्क नोंदणीत करण्यात आली नाही. त्यामुळे शासकीय घरकुल योजना, विविध शासकीय योजना आणि इतर लाभ मिळवताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. शासनाच्या महसुली नियमानुसार दीर्घकाळ वास्तव्याला असलेल्या नागरिकांच्या जागांची नोंद महसूल अभिलेखात करण्याची तरतूद असतानाही स्थानिक प्रशासनाकडून अद्यापपर्यंत ठोस कार्यवाही झाली नाही, असे या निवेदनातून नमूद केलं गेलंय. त्यामुळे संबंधित नागरिकांच्या जागांची महसुली नोंद करून 7/12 उतार्यावर हक्क नोंद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तांदुळवाडी गावातील वैदू वस्ती असन, गोंड वस्ती असन, गौतम नगर असल या ठिकाणी ज्या शासकीय जागा आहेत तसेच गावठाण, या गावठाणामध्ये गेले तिथं बहुजन समाजाचे गेले 60-70 वर्षापासून नागरिक राहतात, तिथं वास्तव्य करतात. तिथं लाईट भेटते, पाणी भेटते, परंतु तिथं त्या जागेचा रहिवासी जागेचा उतारा नावावर होत नाही. त्यासाठी आता आम्ही कायदेशीर मार्गाने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांशी त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि यासाठी तहसीलदार साहेब म्हणले की हे निवेदन मी BDO साहेबांकडे फॉरवर्ड करतो आणि BDO साहेबांकडे फॉरवर्ड करून त्याच्यावर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यासाठी आम्ही गुरुवारी दिनांक 12 रोजी या तहसील कचेरीवर यांना जाब विचारण्यासाठी इथं भव्य दिव्य असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा आणणार आहोत. आमच्या जागेसाठी प्रॉब्लेम आहे की आम्हाला आहे ना, म्हणजे आज आम्ही 60 ते 70 वर्ष झालेले आहेत आम्ही या जागेवर म्हणजे स्थायिक आहोत, पण आम्हाला कोणत्याच सुविधा भेटत नाही. तर आम्ही ना हा मोर्चा 12 तारखेला काढणार आहे आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला म्हणजे प्रतिसाद द्यावा हे आम्ही विनंती करतो. सर्व ग्रामस्थ व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तहसीलदारांना निवेदन दिलं. या निवेदनामध्ये तांदुळवाडी गावातील नागरिकांची ही मागणी आहे की तेथील जे गावठाण आहे त्या गावठाणामध्ये 60 ते 70 वर्षापासून हे लोक राहतात. तेथे ग्रामपंचायतने काही प्रमाणामध्ये कच्च्या स्वरूपामध्ये उतारे दिलेले आहेत, परंतु ते आज त्या लोकाला घरकुलाला प्रॉब्लेम येतोय, शासकीय ज्या स्कीम आहेत किंवा लोनला प्रॉब्लेम येतोय. त्याच्याकरता BDOनी आणि तहसीलदारांनी लक्ष घालून या गावठाणातील सर्व नागरिकांना, जवळजवळ 200-250 कुटुंब आहेत, या कुटुंबांच्या नावावर ते उतारे करण्यात यावे यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलं. यांनी जर 2-3 दिवसामध्ये याच्यावर निर्णय नाही घेतला तर आम्ही 12 तारखेला आम्ही तहसीलवर मोर्चा काढणार आहोत. दरम्यान या मागणीसाठी गुरुवारी 12 मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिलं जाणार आहे, अशी ही माहिती दिली गेली आहे. संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी यांच्याकडून पंचनामा आणि अहवाल सादर करावा. तर पात्र नागरिकांच्या गावठाण 7/12 उतार्यावर हक्क नोंद करून कायदेशीर प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी, अशा मागण्या देखील केल्या जाणार आहेत. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुका संपर्क प्रमुख नागेश जाधव, किरण गायकवाड, संतोष पवार, सागर जामकर, सिद्धार्थ साळवे, विनोद उईके, आदित्य पारधी, ईश्वर सडमाके, संतोष साळवे, कन्नाके,
शीतल आढाव, मनीषा तिजोरे यांच्या सह्या आहेत. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.